बऱ्याच जणांची ना तक्रार असते की आमची भेंडीची भाजी खूप जास्त चिकट होते। जर तुम्ही या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवाल ना तर अजिबात चिकट होणार नाही। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना ऑफिसला टिफिनला देण्यासाठी झटपट तयार होणारी भेंडीची भाजी बघतोय आणि त्याचबरोबर ही भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही, त्याचबरोबर झटपट अशी ही भाजी तयार होते। तर इथे बघा, भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर एखाद्या कॉटनच्या रुमालाने पुसून कोरडी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही त्याला कापून घेऊ शकता। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये अर्धी पळी तेल घालून घ्यायचे। आता ही भेंडी आपल्याला या तेलावर 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। त्यापूर्वी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेते, बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। आता लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं ना, अजिबात भेंडी चिकट होत नाही। त्याचबरोबर आपण ही भेंडी भाजून घेतल्यामुळे अगदी सहज ही भेंडीची भाजी तयार करू शकता। त्याचबरोबर अजिबात वेळ लागत नाही भेंडीची भाजी तयार होण्यासाठी। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं छान भेंडी भाजून घेतली। आता कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल, त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर 1 सुकी मिरची घातलेली आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत, 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कांदा परतला की यामध्ये मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा या फोडणीबरोबर आपल्याला छान मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे। हे सगळे मसाले आपल्याला या फोडणीबरोबर 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जी भाजून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर तुम्ही या भाजून घेतलेल्या भेंडीवर थोडंसं मीठ घालून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता। खूप छान रुचकर लागते आणि लहान मुलं तर अगदी प्रेमाने ही भाजलेली भेंडी खातात। पौष्टिकही आहे, त्यामुळे जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना तसंही ही भेंडी खायला देऊ शकता। आता 4 ते 5 मिनिट आपल्याला याला मीडियम हाय फ्लेमवर या पद्धतीने परतून घ्यायची आहे। भेंडी भाजून घेतल्यामुळे अजिबात भेंडी शिजायला वेळ लागत नाही, अगदी 5च मिनिटात तुम्ही ही भेंडीची भाजी तयार करू शकता। एक 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी परतून घेतली आणि 2च मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे। एकच वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। आता मिक्स करून घ्यायची छान। आता तुम्हाला मी दाखवते जवळून, अजिबात ही भेंडीची भाजी चिकट झालेली नाही आहे, अगदी मस्त सुटसुटीत अशी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे जर या पद्धतीने भेंडीची भाजी बनवाल तर कधीच चिकट होणार नाही आणि खायलासुद्धा 1 नंबर टेस्टी लागते। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि इथे आपली झटपट तयार झालेली ऑफिसच्या टिफिनसाठी परफेक्ट अशी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा ही भेंडीची भाजी खाऊ शकता, भन्नाट लागते। तर अशा पद्धतीने मस्त अशी ही अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। झटपट तयार होणारी रेसिपी आहे, सोपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आणि अजूनही तुम्ही आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। त्याचबरोबर ही भेंडीची भाजी रेसिपी आवडली असेल लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग भेटूया अशा एका नवीन छान आणि भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।